बिहार निवडणुकीनंतर भाजपात मोठे संघटनात्मक बदल, केंद्र आणि राज्यस्तरीय संघटनेत खांदेपालट होण्याची शक्यता, राज्यात नवीन प्रदेश कार्यकारिणी जाहीर होणार, सूत्रांची माहिती. सरकारनं महिलांना दिलेल्या 10,000चा फायदा झाला, बिहारमधील एनडीएच्या विजयावर पवारांची प्रतिक्रिया. पार्थ पवार कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात हालचाली वाढल्या, समितीचा सोमवारी अहवाल येणार, समिती दस्त नोंदणी पातळीवर अनियमितता तपासणार. पार्थ पवार कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून वडेट्टीवार आक्रमक, वडेट्टीवारांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी. बिहारनंतर मुंबईतील राजकीय वातावरण तापलं, ठाकरेंच्या बॅनरला भाजपकडून प्रत्युत्तर, परिवाराचा नाही मुंबईचा सेवक तोच नगरसेवक, भाजपची बॅनरबाजी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आरक्षण सोडतीवर तायवाडेंची नाराजी, ओबीसींवर अन्याय केल्याचा तायवाडेंचा दावा, आज मुख्यमंत्र्यांची घेणार भेट. महाराष्ट्रात ऑलिम्पिक असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर, मुख्य आश्रयदाते म्हणून देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख, अजित पवार अध्यक्ष तर मुरलीधर मोहोळ वरिष्ठ उपाध्यक्ष. वेळेत जागा वाटप झालं तर ठीक, ऐन वेळेला जागा वाटप करून उपयोग नाही, महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या घोळावर दानवेंची प्रतिक्रिया. अजित पवार गटाला अमरावतीत धक्का, राजेंद्र सिंग सोमवंशी, राजेश मंगलेकर कार्यकर्त्यांसह भाजपात, नवनीत राणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. रायगडमध्ये महायुतीत पुन्हा आरोप प्रत्यारोप, तटकरे कुटुंबाचं महायुतीमध्ये खोडा घालण्याचं काम, शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांचा घणाघात. जळगावच्या कांचननगरमधील रहिवाशांचा मतदानावर बहिष्कार, मूलभूत सुविधा नसल्यानं रहिवासी आक्रमक, नगरसेवकांना प्रचार न करू देण्याचाही इशारा. सोलापुरात दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई, आयटी इंजिनियर जुबेर हंगरगेकर अटकेत, अल कायदा संबंधित साहित्य सापडलं.